ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। श्री अधिक मास महात्म्य अध्याय 10। यामध्ये आपण पुण्यदायक मौन भोजनाबद्दल जाणून घेणार आहोत। चला तर मग आजच्या या 10व्या अध्यायाला सुरुवात करूया। ओम श्री परमात्मने नमः। श्री गणेशाय नमः। श्रवणोत्युक ऋषीवर्गाला सूत पुराणिकांकडून अधिक मास महात्म्य ऐकताना अपूर्व आनंद होत होता। एका ऋषींनी प्रश्न केला, महाराज, आजपर्यंत आम्ही स्नेहभोजन, प्रीतिभोजन, मिष्टान्न भोजन, सहस्त्र भोजन वगैरे ऐकले आहे, पण मौन भोजन म्हणजे नेमके काय? भगवान विष्णूंनी लक्ष्मी मातेला या मौन भोजनाची काय महती सांगितली? त्यावर सूत पुराणिक म्हणाले, सांगतो, नीट ध्यान देऊन ऐका। मागच्या अध्यायात उपवास केल्याने काय पुण्य मिळते, कोणते फळ पदरात पडते, ते चंद्रिकेच्या कथेमधून आपण पाहिले। आता मौन भोजन केल्याचे फळ सांगतो। ज्या लोकांना शारीरिकदृष्ट्या उपवास करणे शक्य नाही, ज्यांना उपवास झेपत नाही, निभावत नाही, त्यांनी अधिक महिन्यात भोजन घ्यावे, तर मौन पाळून। मौन राखायचे, जेवताना बोलायचे नाही, त्याला मौन भोजन असे म्हणतात। मौन व्रत धरून केवळ एकच वेळा भोजन करण्याचे व्रत या महिन्यात केले तर खूप मोठे पुण्य पदरी पडते। मौन राखायचे म्हणजे अवास्तव अनावश्यक बडबड करू नये। स्नान करताना, होम हवन करताना, भोजन करताना मौन पाळावे। मात्र अशा वेळी भगवंताचे नाम मात्र घ्यायला आडकाठी नाही। स्नान करताना भगवत नाम घेता येते, स्तोत्रपठण करता येते, होम हवनाचे वेळी मंत्र म्हणावेत, जेवताना देवाचे नाम घ्यावे, कारण भोजन करणे, उदरभरण करणे हा पण एक प्रकारचा यज्ञच आहे ना। भोजनाच्या वेळीच नव्हे तर अधिकाधिक वेळा मौन पाळावे। मौनम सर्वार्थ साधनम हे शास्त्रवचन तर आपणा सर्वांना ज्ञात आहेच। मौन पाळले की मौन धारकाच्या सर्व पापांचा नाश होतो, त्याला सुख सौभाग्य प्राप्त होते। मौन राखल्याने शक्तीचा अपव्यय होत नाही, वादविवाद अथवा भांडण तंटा होत नाही, मनःशांती प्राप्त होते आणि वाणीला सिद्धता येते। ह्याच कारणासाठी आपले ऋषीमुनी, साधू संत, सज्जन लोक हे मौन पाळत असत। त्यामुळे अनेकांच्या वाणीला सिद्धता, सत्यता प्राप्त होत होती। मौन याचा अर्थ निरर्थक लौकिक बडबडा करू नये, वितंडवाद वाढवू नये, विचारल्याशिवाय बोलू नये, सांगू नये आणि शक्ती वाया घालवू नये। अधिक महिन्यातील मौन भोजन व्रताची सांगताही देवाच्या मंदिरात घंटा बांधून केली जाते। अवंती नगरीत एक सर्वसामान्य गृहस्थ राहत होता। त्याचे नाव होते वेदशर्मा। त्याने आपल्याला अन्य काही व्रत करता येत नाही, तर आपण फक्त मौन पाळू, जेवणही फक्त एकदाच करू, जेवताना जे बोलायचे ते फक्त भगवान पुरुषोत्तमाचे नाम, त्याचेच नाम घ्यायचे, दर्शन घ्यायचे, ध्यान करायचे आणि पुरुषोत्तमालाच अनन्य भावे शरण जायचे, असा नियम केला आणि मोठ्या सश्रद्ध मनाने, निष्ठेने त्याने तो नियमही पूर्ण केला। परिणामी शेवटी त्या वेदशर्माला स्वर्गीय सुखाची प्राप्ती झाली। ज्यांना हे असे मौन भोजन अखंड महिनाभर करता येणे शक्य नसेल, त्यांनी निदान दशमी, द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या, व्यतिपात, वैधृती ह्या दिनी तरी निष्ठेने हे मौन व्रत पाळावे। अशा मौन व्रताने पुण्य वाढते आणि भगवंताची कृपा होते। मौनधारकाला आरोग्य आणि धनसंपदेचा लाभ होतो, सुखशांती मिळते। ऋषी हो, कळले ना मौनाचे लौकिक आणि पारमार्थिक महत्त्व? हा एक साधा, सोपा आणि सर्वांना सहज करता येण्यासारखा उपाय आहे। कंठी नाम धरा, जनी मौन राखा आणि खऱ्या अर्थाने सुखी व्हा। तर मंडळी, ही होती अधिक मास महात्म्य अध्याय 10व्याची कथा। पुढील अध्याय श्रवण करण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढील अध्यायाचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही कोणताही अध्याय मिस करणार नाही। धन्यवाद। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।